राम मंदिरच लुटायला निघाले ते. म्हणजे ज्या वातावरणाने, ज्या एका मुद्द्याने, राम मंदिरच्या मुद्द्याने रथयात्रा काढली होती आडवाणीजींनी, संपूर्ण देश हिंदुत्वमय करून टाकला. मंदिर वही बनाएंगे. अरे बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली तुमची अवलादी. हा म्हणजे अंगावर काय आलं तर शेपट्या घालायच्या. ते सगळं गंडांतर होतं ते शिवसेना प्रमुखाने अंगावर घेतलं होतं. म्हणजे सगळे पळाले होते. एक सुद्धा भाजप आज 56 वाले छाती इंच काय 56 इंचाची छातीवाले नामोनिशाण नव्हतं कुठे. मग एक कोणतरी भाजपवाला बोलला होता हे आमचं नाहीच. कसं असणार तुमचं? कारण शौर्य गाजवणं भाजपवाल्याचं कामच नाही. शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि शिवसेना प्रमुख गरजले होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. म्हणजे पाडण्याचं असं त्यांच्या मते. कारण आडवाणी असतील, अटलजी असतील, ये अच्छा नहीं हुआ, ये बुरा हुआ, ये काला दिन था, ते सगळं पाप तुम्ही आमच्या माथी टाकलं. आणि राम मंदिर उभारणीचं जे राम मंदिर यांनी उभारलंच नाही, कोर्टाच्या निर्देशाने उभारलं गेलं, त्याचं श्रेय घ्यायला मात्र टिकोजीराव तिकडे. पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, जीव दिलेले आहेत, जीव गमावलेले आहेत, दंगली घडलेल्या आहेत, अनेक जणांवरती पोलिसांच्या केसेस झालेल्या आहेत. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. मग शिलापूजन झालं, त्याच्यात सुद्धा शिवसेना प्रमुख, शिवसेना म्हणजे आता जे म्हणतात ना मी फिरलो नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं. आणि अशी हिंदुत्वाची लाट निर्माण झाली, राम मंदिर निर्माण झालं. काय अभिमान वाटला आपल्याला. आणि त्या राम मंदिरावरती दरोडा घालणारे आत्ताचे बाबर आहेत हे. त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची अवलाद नाही तर दुसरी कोणाची अवलाद आहे. गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी नाही झालेली, गद्दारी फक्त शिवसेनेशी किंवा गद्दारी तुमच्याशी नाही झालेली. गद्दारी या देशातल्या हिंदूंशी झाली आहे, हिंदूंच्या भावनांशी झालेली आहे, हिंदुत्वाशी झालेली आहे गद्दारी आहे.